भैया सुन, कौन वापिस कब आएगा भैया लेके मटेरियल? ऊपर कभी काम करने का ही ना यार। होय बापू हाँ नमस्कार, बोला. चांगलं चाललंय काम. मग सुधारणा टोन घ्या त्या सपरात कवर वाटत नाही कसं घरदार आपल्याला बी असावा. मी आज उद्या बांधून टाकीन ते घरदार. लगेच उद्या मा गळत नाही ना अजून. जेव्हा गळायला लागेल तेव्हा बांधन. कळायला लागले बांधायचे. मग आता काय करायचं बायको मग कर मग ती म्हणून हे असं झालं नशीब तिच्या आईला ओलावलं. चांगल्याच्या बायका पळत आणि पेताळाचा संसार करतात. कधीच पळत नाही पेताळाच्या बायका. आतापर्यंत बघितले का कोणत्या पेताळाची बायको गेली का पळून? कोणीच नाही राव, खानदारीच म्हणायचं त्यांना. मग असं नशीब लागतं. नशीब नाही तर आता काय आता ते तू तुझंच नशीब म्हणायचं. तिचं काय तिचं झालं बरं मी सांगतो हा. ते 500 रुपये द्या बरं. का का म्हणजे मला लागते खर्चायला. उसने दिलेत का उचल आहे तुझी माझ्याकडे? अरे मग खर्चाला लागतं ना एवढं मोठं घर बांधलं का 500 नाहीत काय? तर मग माझं घर मी 500 लाख खाऊ घालीन. तुला काय द्यायचं कारण पेताडा? मला पैसे दे. लय फुकराच्या बाता करतो दान धर्म करेन मी असं मी तसं नाही मी ह्या आहे, तू 500 रुपये आहे का तुझ्याकडे 500 रुपये द्यायला? चाल नाही तर काय माझ्याकडे. द्यायचे तुला? तू हिशोबात जर दांडक काढीत दांडक काढीन म्हणजे मी बी दांडक काढीन म्हणजे तुझ्या- किती माहितले मी 500 माहितले फक्त. काय द्यायचे तुला 500? काय द्यायचं मग चल मी तुला पाचतो क्वार्टर मग चल नसेल तुझ्याकडे नाही पैसे पित ना. मी पाचतो तुला. अरे नसेल ना दानत कोणाची एवढं फुकराच्या बाता नाही मारायचे कुठं कळलं का? लय होत तुझं. हा लय होत नाही तर काय करणार तू? काय करणार रे तू? सांग नाही नाही, काय करणार तू? विचार. हा नाही काय करणार तू? माझ्या दारातून मला पैसे मागवतो तुला प्यायला पैसे नाही द्यायचे माझ्यावर बाप. मग काय नाही मग 500 नाहीत का तुझ्याकडे भिकायला लागला का काय? काय द्यायचं तुला? हा काय द्यायचं तुला? नाही तर काय करशील तू? माय नादी लागेल ना? फिरवून टाकीन हा. फिरवून. फिरून टाकीन. हा. अरे असलं सांग बोलायला मला येळ नाही हा ज्याच्याकडे 500 नाहीत उगाला कोणाची नादी लागलं काय? नाही घेणं नाही घेणं काही कारण नाही घ्या माणसाचं. हा आज आहे ना बघू तुझ्याकडे जरा मोक्कर माणसाला कामाचं टेन्शन असतं. अय पुरी काय त्या झालं? तुझ्या नवऱ्याला समजून सांगतात नाही का तुला? काय झालं? पियत तिथं का आम्हाला तर काय कारण आहे तुमचं? काय तुझे काय ठेव आहे का माझ्याकडे? का तुझ्या नवरी ठेव आहे? बया, या प्यायला बाबा 10 दिन 20 दिन या बाबाला एक काय करावं काय माहिती. तिथं माझ्यात काम येऊन 500 दी अमुक कर जागीरदार झाला. हा असं मग अरे तू रे अपार अरे तू रे काही कारण नाही का? बाबाला आहे ना काय करावं आणि कुठून अक्कल द्यावं तीच कळा नाही मला. रोज एकाची ना एकाची भांडणं आणतोय. नीट समजून सांगायचं नाही तर त्याला ना चौकात उलटा बांधीन उलटा. हा नाही उगा माणूस सांगते. म्हणतो जाऊ दे हाय गरीबाचा हाय पेताड कुठं बसता तंडत पण त्या इज्जत घ्यायला निघाल्यावर रस्त्यावर मग नाही मी सांगते समजून नीट सांगायचं. बघते नाही काय. तर त्याला सरळ करायला मला वेळ नाही लागणार. नाही नका मी परत आता आता एकदा सांगितलं परत सांगाय ना आता परत आहे ना त्याला उलटा बांधला सोडा येतो. परत सांगितलं नाही म्हणजे बर लोकांचे ताडा 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 मलाच बोलणे ऐकून घ्यावं लागतात. त्या माणसाला तर ना थोडी अक्कल राहिलेली आहे. बळत जाऊन भांडतो रोज एका एका माणसाला. रोज एक माणूस भांडा येतय मला. बायांची भांडणं येते तर लोकांकडं हे तर उलटच आहे. माणूसच भांडणं घेऊन येतोय घरी. काय वैताग आणलाय बाया. बाबा बाबा थोडस जेवतो घरी काय आहे अवघड झालं पुढे जे खुशे खुशे काय होतं एवढा तुम्हाला? जेवायला काय केलंय? काय नाही केलं. काय नाही केलं? मग घरात गेले आराम करीत होते का? आराम करीत होते का? नव्हते आराम करीत. मग कस काय नाही जेवायला? लय भूक लागली मग जेवायला वाट पाट केला. काय जेवायला वाढ? ती बप्पून पैसे कशाला गेलती तुम्ही? बापूकडे हा नाही बुवा त्याची माझ्या गाठ भेटच नाही. बळच येऊन माणूस मला भांडला असेल मग. बापू घरी आलताय मग जी नाही ती बोललेत मला ते. अयो असं झालं वय ते काय झालं माहितीये का? त्या बापू माझ्या मागे लागला की मला दारू पाज म्हणून. तो माणूस पियतच नाही. कोण म्हणलं पियत नाही तुला? तू घरातच असते अख्ख्या गावात मी असतो कोणाचं कुठं काय असतं नाही सगळं मला माहितीये. त्या अशी दारू पितो ना कळतच नाही दारू पितो म्हणून आणि मग वरून मला पैसे मागत होता आणि त्याच्याकडे मग पैसे आणि मला काय मागायचे पैसे? तुम्हाला कोण नाही मागत. तुम्ही सगळ्या जालांना भीक मागतात. भिकारी म्हणते का मला? भिकारी म्हणते तू? भिकारी दिसतो का मी? भिकारी नाही तर मग काय म्हणू? सांगतो आवाज चढवायचा नाही माझ्यावर. मग कुणावर चढू मी आवाज? आवाज खाली कर पहिलं. मी आवाज वाढवणार. वाढव बर तू वाढव आवाज वाढव. सर का तिकडे? हा आवाज वाढव म्हणते माझ्यावर जर आवाज चढवला ना हा असा मारीन तुला मी. काय करता तुम्ही? सांगा बरं काय करता? एका रट्यात तुला दात बीत पाडून टाकीन आता सांगतो मी. हा स्वतःची दात जागेवर राहते का? नाही पड जात माझी. मी कशाला पाडू?
माझ्या पाडायला चली चल. तुला छानपणा करते का तू? वय घरात वाढ चल, मला आता सांगतो. नाही केलं मी जेवायला, बसा बोंबलत. तुला लय मारी ना मी. फरची वल्ली करून ठेवली. जा, मी नाही देत अगं, जेवायला, मी नाही केलं सांग, तू जेवायला. मला जेवायला बनव काहीतरी. खुशी आहे अरे, जास्तच झालं का नीला? तू ये का घरी? मग तुझ्याकडे बघतो तांगडच मोडीतो तुझं. तू घरी ये. हा, मलाच काहीतरी बनवून खावं लागेल. अयो, काय करावं ह्या मुडद्याचं, नुसता वैताग आणलाय मला. काय काय सुसानच असं. का ग, काय झालं? काय नाही बाया, हे वैताग आलाय या माणसाचा. ये इकडे आत. काय सांगू तुला, बस. तुला माहिती ना माझा नवरा आता काय केलं त्यांनी? काय रोजचेच ते भांडण, रोजचा तमाशा. आणि गावात जातोय आणि बळच भांडणं आणतोय, गावात जातोय आणि बळच भांडणं आणतोय. माणसं मला येऊन भांडत. आता ती पेताड आहे, मी पेताड नाही म्हणून मलाच भांडत. त्यांनी एक वैताग देऊन ठेवला. लय वैताग दिलाय बाई, काय सांगू तुला. माझा नवरा पण बघितला ना कसा वैताग देत होता. हा ना, खरंच ग, तुझा नवरा फारच बंद झालाय प्यायचा. हा, का? तू सांग काय, एक माणूस आहे, तो एक औषध देतो. कसलं? दारू सोडायचं? हा, अरे देवा. पण तुला आहे ना, तो सकाळी घराच्या बाहेर जायच्या अगोदर चहा दूध घेत असेल ना? हा, चहा लागतो ना. हा, मग त्या चहामध्ये ते औषध टाकून तुला त्याला प्यायला द्यावा लागल. अगं पण काही त्रास नाही व्हायचा त्यांनी. अगं, हे रोज भांडणं घरी आणण्यापेक्षा हा त्रास परवडन ना तुला. हा, ते आहेच ग, पण म्हणलं काही उगाच झालं तर परत यायचं माझ्यावरच. नाही काय होत. तुझा नवरा आता असं तसं फिरतोय ना, एका सरळ लाईनीत फिरन. हा, ते होईन बर का. जसा तुझा नवरा लागलाय रांकीला तसा माझा बी लागन. हा, पण मग ते माणसाकडून औषध कसं घ्यायचं ते सांगते मी, फक्त कुणाला कळून देऊ नका. नाही बाय, हा. नाही सांगत मी कोणाला. सांगते मी औषध. हा, पण ते माणूस घरी येऊन देईल का मला जावं लागन आणायला? ते बघू ना आपण. अगं पण ते औषध आपल्याला आणायला जावं लागन का ते आणून देईन घरी? मी तुला कॉल करते ना, घर पोच औषध झालं तर बस ना. हा, बरे बरे. पण तुला आहे ना खूप काळजी घ्यावं लागेल ना औषध देताना. त्याला त्याला कळून देऊ नको. नाही नाही, अजिबात नाही. त्याला समजलं नाही पाहिजे तू औषध दिलंय का काय म्हणून. हा, तेवढं करते मी. नाही ते यायचं तुझ्याकडेच भांडायला मला सोडून. चल, हा. जाऊ का? ते माझ्या गळ्यात भांडण यायचं. नाही बाई, हा, जाते. कवाच आवरून बसलेला कळा ना. अगं खुशी, चहा आण ना, चहा आण, पाणी आणते. आणते का? कवाची आणते तू? तुला माहित नाही का आंघोळ झाले बरोबर मला चहा आणि पाणी लागते म्हणून? उखळून तर देतान का नाही चहा? तुला कधी कोणतं काम सांगितलं असं टपक्याच आणून दिलंय का तू कधी? हा, प्रत्येक कामाला नुसतं उशीर करीत राहते. आण पाटक्यात, मला जायचंय गावात. काय करीत राहते? चहा उकळीते का शिजीते मला हेच कळा नाही. काय करते? आले आले. आण इतकी काय शिजत होती का चहा? मग थोडा उकळायला टाइम लागतो. चांगला उकळला तर चांगला चहा लागतो. काय सांगायचे तुम्हाला? या ना पटकन. पेतो जरा, मला गावात अर्जंट जायचं. तुझं काय चाललं होतं का? हा, बुकलं ते प्या ना पटकन. चांगला आहे ना? चांगलं. जरा साखर कमी टाकीत जागा, पत्ती बी कमी वापर. कडू लागते जरा. ते जरा जास्त झाली असन चहापत्ती माझ्याकडून. झालं ना? हा, बरं मी म्हणतो, मला गावात जरा काम आहे. आज यायला जरा उशीर झाला तर उशीर होईल बरं का? हा, मला माहिती ना तुमच्या गावात काय काम असते. आता काय झालं? रोजचेच काम आहेत. मग तुला माहिती आहे रोजचे काम आहेत? हा हा, माहिती. अयो, काय हो? पोटात कळ मारली का? हा, मग तुम्ही गेलतात का सकाळी? अगं, पोटातले कळ मारून राहिली का? त्याच्यामुळेच म्हणत असते दारू जरा कमी प्या म्हणून. मग दारू का आज पितोय का? अजून प्यायला जायचंय मला. सकाळ रात्री नाही झालं. आता रात्री नाही झालं, आता झालंय ना. आणि तुम्हाला माहिती का आता डुप्लिकेट दारू निघाल्यात. गबस ब्रँड पितो. अयो, कसला ब्रँड? ही बघा कसं होतंय. मग एक काम कर, हा. डबड भर. कशाला डबड? बाथरूमला जावं लागेल ना मला. हा, मग जा ना. अगं जाता झाली ना. नाही होत. आणि तुम्हाला सांगितलं ना बाजार आणायला. बाजार आणा म्हणलं 200 रुपये दिले की 100 रुपयाचा बाजार घेऊन यायचा. 100 रुपयाची प्यायची. दुसरा किराणा सांगितला 500 रुपये दिले, 250 रुपयाची प्यायची आणि 250 रुपयाचा बाजार आणायचा. त्याच्यामुळे असं व्हायला लागले. बरोबर बंद कर. इथं चाललंय काय माझं? तुझं काय चाललंय बाजारात आणायचं? इथं मला आता
मग आणतात का नाही बाजार? अरे कापे मला जाऊ दे आधी. अयो लय त्रास झालाय काय ना, बघतेच काय झालंय ती. अयो आता काही खरं नाही. आव, 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 आव. आव, ती बंद करा, बंद करा. आव, ती नाही अगं, ही. जाऊ दे ना, तू ती काही बादली आहे, संडासची. अगं, काय तू काय लावलं तुम्हाला काय कळा नाही काय अर्जंट कशाला? अयो ए मागून पाणी घेऊन या कमी पडलं. काही खरं नाही, त्या माणसाला तर जास्त त्रास झालेला दिसतोय. आणि जाऊ दे, एकदाची सुटल तरी. औषधाचा थोडा थोडा गुण आलेला दिसतोय आता. अजून लय मोठा यायचा. जा चला मी जात. आता काय खरं नाही. हा मोकळ मोकळ वाटते. अयो अयो परत आली काय? खुशी आहे खुशी आहे. काय खरं नाही आता. अयो आता काही खरं नाही. आता चालवलं बी व्हाय ना. चक्कर यायला लागले आता. जरा जाऊन झोपतो आता. हो होय ग, मी म्हणलं होतं थोडाफार फरक पडल नाही का. फरक तर एवढाच पडलाय. बरं झालं ना. अगं बरं, घर नुसतं मला शांत शांतच वाटू राहिले. काय ते औषध होतं. अगं नवरा आता म्हणलं ना चहापत्ती आणायला जायची. नको बाबा मी नाही जात, तुझ्या गावात. 8 दिवस झाला नवरा गावात नाही. मला तर ना असं वाटतंय की आज कुठेतरी माझा संसार होणार आहे. बरं झालं. नाही माझा तर पण नवरा असंच वैताग देत होता. हा ना, मी पण असंच केलं. लयच बरं झालं. मी म्हणते एकदाच आहे ना कामच झालं म्हणायचं. मग काय आता तुझ्या घरी भांडण नाही, तंटा नाही, काहीच नाही. माझी दारू सोडायसाठी यांनी हे माझे हाल केले काय. जोलाबर बसवल्या हिने ते सांगितलेल्या गोळ्या मला टाकल्या काय. हे बी तीच ऐकत बसली. आता सोडित नाही हिला. असं काय नाही, काटा बसलाय ह्या माणसाचा. काय सांगू तुला, माणूस उठ म्हणलं की उठतय, बस म्हणलं की बसतय. औषधच असं जालिम होतं ना की त्याचा काटच बसला. मग काय? माणूस कसा चालू दे, सरळच लाईनीत चालणार. सरळ चालणार काय. अरे असं रस्त्याने दांडकी घेऊन बायांच्या माग आतापर्यंत येत होत गावाला तर आता ह्या बायांना काय केलं माहितीये त्यांनी काय केलं माहितीये. काय केलं? हा माझी दारू सोडा म्हणून मला गोळ्या टाकल्या. गोळ्या टाकल्या अहो 8 दिवस झालं मला बाथरूम सुटा नाही. चांगलं झालं ना, तुझी दारू प्याला 8 दिवसात. नाही पण दारू सुटली ना. हा ती सुट दारू तुझी सुटली तर प्रपंच तुझा रांकेल लागेल का आमचा लागेल का ह्या पोरीचा लागेल. नाही माझच लागेल. पण असं नव्हतं पण कुठं एवढं असते काय लय हाल झाले. सांगून सांगून तुला अख्खं गाव जमलं. पडला काय फरक. रोज एक माणूस भांडा येत होतो मला. आयडिया कोणाची. माझी चांगलंच सांगितलं ना पण त्यांना. अरे हिचा काय नवरा काय कमी तारास देत होता गावाला. पण आज कामात धंद्याला जातोय. हा रांकीला लागलं ना घर तुझं बी. मग मग तिची मैत्रीण तिला बी वाटलं असेल की हिचं बी रांकीला लागलं पाहिजे. मला असं वाटतं का माझ्यासारखा संसार तिचा तुटला पाहिजे. रांकीला लागलं ना बा. दारू सुटली चांगली गोष्ट आहे ना. हा ते त्याला आता पिऊ नको परत. नाही ना आता कशाला पितो. आता औषध देऊ नको त्याला. नाही आता मनाने तुझ्या जागेवर बा. हा. हा? आता नाही पाहिजे ना. नाही ना आता नाही. मग कसं काय धंदा मस्त एवढा शिकल्या सवारीला लागतो. हा ते जरा दारूच्या नशेत जरा आरीच गेलो तुम्ही. आता संसाराने ते कळायला लागलं. घरी बसतोय ना 8 दिवस झालं. घरीच्या ना दुखते थोडं पण किती काळजी करते. मग अरे कुठल्या बायकोला वाटतं रे नवऱ्याने दारू प्यावा, भांडणं करावा, किरकिरी करावा. प्रत्येक बायकाला वाटतं नवऱ्याने म्हणून एखादं काम कमी. पण मस्त आपलं इज्जतीत टमटुमीत एखादा घास कमी पेटला तरी फरक नाही पडत. एकमेकावर जीव लावा, प्रेम करावा. हा. चला चला पाऊस.